नमस्कार, चटोरे ट्यून्सवर आपले स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत स्वादिष्ट आणि सगळ्यांच्या आवडीची अशी वरणबट्टी. चला तर मग साहित्य काय लागणार आहे ते बघून घेऊया. अर्धी वाटी दही, तेल, 1 चमचा जिरे, 1 चमचा ओवा, अर्धा चमचा हळद, 1 चमचा मीठ आणि जाडसर दळून आणलेलं गव्हाचं पीठ. या गव्हाच्या पिठामध्ये मी म्हणजे एक किलो गव्हाचं पीठ तर 1 पाव त्याच्यामध्ये आपण मक्का टाकलेला आहे आणि ते मिक्स करून आपण दळून आणलेलं आहे थोडं जाडसर. चला तर मग सगळ्यात पहिले आपण पीठ भिजवून घेऊया. तर हे 1 वाटी पीठ घेतलेलं आहे आपण. आता याच्यामध्ये आपण दही ऍड करायचं अर्धी वाटी. हा अर्धा चमचा हळदी घेतली आहे आणि 1 चमचा मीठ घेतलाय. चवीनुसार याच्यामध्ये ऍड करायचं. नंतर 1 चमचा जिरे आणि हे 1 चमचा आपण ओवा घेतलाय. हा छान हाताने असा कुस्करून टाकायचा आहे. आणि शेवटी तेल आपण टाकून घेतलंय. आता आपण छान हे भिजवून घेऊया. थोडं पहिले हे सगळं एकत्र मिक्सर करून घेऊया आणि नंतर याच्यामध्ये पाणी ऍड करायचं. चला तर आपला उंडा भिजवून झालाय. बघा मी घट्टच भिजवला आहे. आता तो 5 ते 10 मिनिटं आपण असाच ठेवून देऊया भिजवून, म्हणजे आपल्याला गोळे करायला इझी जाणार आणि तो छान मुरून जाईल. चला तर आता आपण पहिले वरणाचा कुकर लावून देऊया. तर इथे मी अर्धी वाटी तुरीची डाळ घेतली आहे. पाणी ऍड करून घेते आणि एकदम बारीक कापून घेतलेला टोमॅटो आहे तो टोमॅटो टाकते आणि 2 हिरव्या मिरच्या अशा अर्ध्या कापून घेतल्या आणि त्या टाकते. आपण अर्धा चमचा हळद ऍड करूया. आता हे मिक्स करून घेऊया आणि कुकर लावून देऊया. आता कुकर आपण मीडियम फ्लेमवर लावून द्यायचा आणि वरणाच्या 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या. आपल्या बट्ट्यांसाठी गोळे तयार करूया. आपला उंडा झालाय छान. आता याला थोडंसं तेल लावून घेऊया. थोडंसं त्याला हलकं करून घेऊया म्हणजे आपले गोळे छान होतील. आपल्याला गोळे करताना तेल जास्त वापरायचं आहे. असं गोल गोल गोळे करायचे आणि याची आपण आता पहिले एक पुरी लाटूया. खाली पण आपण याला पोळपाटाला पण आपण तेल लावून घेऊ. ओके. आणि याची छान पुरी लाटून घेऊया. चला आता छान पुरी लाटून घ्यायची आहे. पतली एकदम छान. अशा आपण 3 पुऱ्या लाटून घेऊयात. ही आपली तिसरी पुरी लाटून झाली आहे. आता आपण याचा छान एक गोळा तयार करूयात. तेल लावून घ्यायचं छान. तेल लावण्यात कंजूसी नाही करायची अजिबात. आता ही दुसरी पुरी, याला पण तेल लावायचं छान. नंतर आता याचा आपण छान गोळा करूयात. छान गोळा करून घेऊयात म्हणजे ज्याने आपल्या बट्टीला छान असे फोड दिसतील. आमच्या विदर्भात बट्टीला बिट्टी असे बोलतात. मला बिट्टीच बोलायची सवय आहे. तर असा गोळा करून घ्यायचा. असे आता आपण सगळे गोळे तयार करून घेऊयात. चला तर आपले आता सगळे गोळे बनवून झाले आहे. हा शेवटचा गोळा आहे. आता मी दोघांपुरतेच केले आहेत म्हणजे हे 3च झाले आहेत, कारण 3 गोळे दोघांसाठी पुरेसे आहेत. तुम्ही तुम्हा किती लोक आहेत त्याच्यानुसार तुम्ही थोडं बनवायचं. ओके. झाले आहेत आपले तयार आता. चला तर मग आपण पहिले या प्लेटला छान तेल लावून घेऊया म्हणजे आपले जे गोळे आहेत त्याला चिटकणार नाहीत. प्लेटला एकदम पूर्ण सगळी कानाकोपऱ्यात वगैरे सगळीकडे तेल लावून घ्या छान. आपल्या गोळ्यांना पण छान तेल लावून घ्यायचं चारी बाजूंनी पूर्ण.
चला तर आता आपण शिजवून घेऊया. तर मी हे आपलं अवन ठेवलं आहे, त्याच्यामध्ये मी पाणी ॲड करते. जर तुम्ही इलेक्ट्रिक ओव्हनमध्ये पण करू शकता, पण मी लाईक युजुअली आम्ही याच्यातच करतो, त्याच्यामध्ये छान होतात. तर मी खाली पाणी ॲड केलं आहे. आता हे प्लेट आपण ज्याच्यामध्ये आपण आपले गोळे ठेवले होते त्याच्यामध्ये ठेवून देऊयात. तुमच्याकडे असं ओव्हन नसेल तर तुम्ही इडली पात्रात पण लावू शकता. आता आपण हे झाकून ठेवूयात. याला 15 ते 20 मिनटं आपण शिजू देऊयात आणि मग चेक करूयात. आता तोपर्यंत आपण वरणाला फोडणी देऊन देऊयात आणि याची फ्लेम जी आहे ती मीडियमच ठेवायची. चला मग आता वरणाला फोडणी देऊया. आता आपण याच्यामध्ये ऑइल टाकूया. जास्त नाही टाकायचं. ओके, हां एवढं ठीक आहे. तेल गरम झालं आहे. आता त्याच्यामध्ये आपण मोहरी टाकूया. मोहरी तळतळती आहे. आता आपण जिरं टाकूया. कढीपत्ता टाकायचा आहे. कढीपत्ता मी धुवून घेतला आहे म्हणून तो असा उडतोय पाण्यामुळे. 4-5 पाकळ्या लसणाच्या मी छान काढून घेतल्या आहेत. आपण छान आता लसूण वगैरे मिक्स करून घेऊयात. लसूण होऊ द्यायचा आहे थोडा वेळ. मी तिखट वगैरे टाकणार नाही आहे, कारण मी 2 मिरच्या ऑलरेडी शिजतानाच ॲड केल्या होत्या आणि टोमॅटो पण ॲड केला होता. त्याच्यामध्ये थोडासा हिंग टाकूया. हळद टाकली अर्धा चमचा. आता वरणाला फक्त छान उकळी उजायची आहे एक, आणि नंतर आपण वरण बंद करून टाकूया. आता आपण झाकण उघडून बघूया. आपण चाकूने चेक करूया याच्यामध्ये की शिजलेत की नाही. शिजलेत बघा, क्लीन आहे चाकू, म्हणजे शिजलेत. आता आपण हे कट करून घेऊया आणि तळून घेऊयात. त्यांना छान कापून घेऊयात. छान असे उभे उभे कापायचे. हे बघा छान असे पूड आले आहेत त्याला, खूप छान असे. तुम्ही तुमच्या आवडीच्या कोणत्याही शेपमध्ये कापू शकता. मी युजुअली असेच कट करते. छान आपले सगळे कापून झालेले आहेत आता. आणि मी कापतानाच तेल पण गरम करायला ठेवून दिलं होतं, तर आपलं तेल पण ऑलमोस्ट गरम झालं आहे. तळून घेऊयात आता छान. 5-6 एक याच्यामध्ये आपण सेटमध्ये तळून घेऊयात. तेल छान गरम होऊ द्यायचं आहे. तेल गरम झाल्यावर त्या छान खुसखुशीत होतात. आता तुमच्या आवडीवर आहे तुम्हाला कसे पाहिजे. मला जास्त असे कडकच आवडतात, तर मी थोडा वेळ जास्त होऊ देते ते तळताना पण. आता मी सगळ्या बट्ट्या तळून घेते. झाल्या आहेत बघा, ह्या छान ब्राऊन ब्राऊन झाल्या आहेत. तर आपण आता ह्या काढून घेऊयात. आणि मी आता पूर्ण बाकीच्या ज्या उरल्या आहेत त्या पूर्ण बट्ट्या तळून घेते. चला तर मग आपली डिश रेडी आहे. ह्या झालेल्या आहेत आपल्या बट्ट्या तयार, छान खुसखुशीत, आणि तयार आहे आपली वरण बट्टी. तर तयार आहे आपली स्वादिष्ट वरण बट्टी. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर सुद्धा करा आणि चटोरे टून्सला सबस्क्राईब करा. तसेच आमच्या इंस्टाग्राम पेजलाही फॉलो करायला विसरू नका. आम्ही तिथेही अशाच नवीन नवीन रेसिपी दर दुसऱ्या दिवशी शेअर करत असतो. तिथेही आम्हाला सपोर्ट करा आणि आमच्या पेजला नक्की फॉलो करा. तुमचा पाठिंबा आम्हाला नवीन रेसिपीज घेऊन येण्यासाठी असाच प्रेरणा देत असतो. पुन्हा भेटूया एका नवीन आणि स्वादिष्ट रेसिपी सोबत. तोपर्यंत खात राहा, हसत राहा आणि पाहत राहा चटोरे टून्स.